चला मटर पनीरची भाजी बनवूया। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। इथं मी 3 कांदे घेतलेत आणि अद्रक आणि लसूण घेतलेला आहे। त्याला परतून घेऊया, थोडं पाणी सुकेपर्यंत कांद्याचं। त्याच्यानंतर इथं मी मसाले थोडेसे टाकून घेतलेले आहेत। तेलात मसाले टाकले नाही तर जळतात म्हणून त्याला थोडंसं परतून घेऊया। असं केल्यामुळे भाजीचा सुगंध खूप छान येतोय। 2 टमाटे टाकून घेतले तुम्ही आणि 1 चम्मच नमक। मोठ्या साईजचे टमाटे घेतले होते 2। सॉफ्ट होण्यासाठी नमक टाकले 1 चम्मच। सॉफ्ट झाल्याच्या नंतर ह्याला बंद करून आपण साईडला ठेवून देऊया। आता इथं पनीरचे तुकडे करून घेऊया। 200 ग्रामची 2 पाकिटे घेतलेले आहेत। कधीही पनीर आणली तर त्याला धुवून घ्यायचं। आपण मार्केटमधून पनीर आणतो तर त्याला धुवूनच घ्यायचं, म्हणजे ते थोडंसं खट्टा हे असते निघून जाते आणि पाकिटात पाणी साचलेलं राहते, त्याच्यामुळे ते वरलं पाणी निघून जाते। एकसारखे ह्याचे आता तुकडे करून घेऊया। होळीला पुरण घालतात आमच्याकडे, पण मी घातले नाही पुरण। सारेने म्हणले गोड नको बनवू म्हणून मी पनीरची भाजी बनवली होती। एकसारखे तुकडे मी करून घेतल्यात आणि थंड झालेला मसाला आहे ते पिसून घेते। महीन पेस्ट करायचं आहे याचं। साईडला आपलं तेलही गरम झालेलं आहे। 1 चम्मच जिरे टाकल्यात। थोडासा धनिया पत्ता टाकून घेते। आपला पिसलेला मसाला आहे ना ते टाकते। आता व्यवस्थित ह्याला परतून घ्यायचं आहे। फुल गॅसवर 5 मिनिट ह्याला परतून घ्यायचं। आता गॅस मिडियम करायचा आणि इथं मी कढीपत्ता विसरले होते ते टाकलाय। मला मिळालाच नाही कढीपत्ता, इथं जवळ मी बघत होते तर। अर्धी वाटी मटर टाकल्यात मोठ्या वाटीनं। 4 माणसाची भाजी बनवत आहोत आपण। अर्धा चम्मच हळदी पावडर, मटर टाकल्याच्या नंतर आपल्याला 5 मिनिट परतून घ्यायचं आहे ह्याला, म्हणजे मटर शिजली जाते। आता इथं मी झाकण झाकून 2-3 मिनिटासाठी कमी गॅसवर ठेवणार आहे। 2-3 मिनिट झाल्याच्या नंतर एक वेळेस मिक्स करून आणखी एक वेळेस आपल्याला झाकण झाकून ठेवायचं आहे 2-3 मिनिटासाठी। चांगलं तेल सुटते आता। असं केल्यामुळं मटरही शिजली जाते आणि आपल्या मसाल्याला कसं तेल सुटले ते पहा। तेलाही परतून घेऊया। इथं कमी गॅस केल्यामुळं मसाले चांगले शिजले जातात आणि परतले जातात आणि तेलही सुटते। आणि मी भाजीला तेल जास्त वापरत नाही, त्याच्यामुळं कमी तेलातच ही पनीरची भाजी बनवत आहे। भांडं इसळून मी गरम करून घेतलेलं आहे हे पाणी, ते टाकून घेऊया। कधीही मसाल्याच्या भाजीत थंड पाणी टाकायचं नाही, असं केल्यामुळं चव बदलते। गरमच पाणी टाकायचं कधीही। तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी गरमच करून टाका। आता इथं आमचं घरगुती काळं तिखट केलेलं आहे। मी आत्ताच गावाकडे गेल्यावर केलेलं आहे माझ्या आईसोबत आणि बहिणीसोबत, ते टाकत आहे। खूप स्वादिष्ट मिरची बनलेली आहे। माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तुम्ही कसं बनवली आहे ती मिरची। ते बघा कसा कलर आलाय भाजीला मिरची टाकल्यामुळं। बारक्या चम्मचनं मी 1.5 चम्मचच टाकले, खूप छोटा चम्मच होता ते। आता पनीर टाकून घेऊया। इथं कलर बघू शकता तुम्ही भाजीचा। पनीर टाकल्याच्या नंतर आपल्याला इथं 5 मिनिट गॅस फुल गॅसवर शिजवून घ्यायची आहे पनीर। जास्त शिजवायचं नाही पनीरला। मी तर 5 ते 6 मिनिटं शिजवते।
एक वेळेस मिक्स करून घेऊया. आणि आत्ता सध्या फुलच होता गॅस. मी झाकण झाकल्यावर थोडंसं मिडियम केलं ते. नमक चेक करून बघितले, थोडंसं मला कमी वाटलं म्हणून. आपले 5 मिनिट झालेत आता. आणि धनिया पत्ता टाकून घेते. एक वेळेस मिक्स करून घेऊया. आणि कशी मटर पनीर ग्रेव्ही बनलेली आहे आपली, बघू शकता. खूप छान सुवास दरवळतोय घरात आणि पुऱ्या किचनमध्ये. कशासोबतही सर्व करू शकता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.